नमस्कार. मी डॉक्टर वैभव मस्के इतिहास मालिकेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. या मालिकेमध्ये विशेषतः आपण आधुनिक भारताचा इतिहास पाहतो आहोत की ज्यामध्ये इसवी सन 1757 नंतर तर इसवी सन 1947 पर्यंत काही ज्या घटना घडल्या या देशामध्ये, ज्या घटनांनी या देशावर फार मोठा परिणाम केला, त्या घटनांचा आढावा आपण MPSCच्या परीक्षा असो, UPSCच्या परीक्षा असो, नेट सेटच्या परीक्षा असो, रेल्वेच्या परीक्षा असो, स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षा असो किंवा इतिहासप्रेमी लोक असतील त्यांना या अनुषंगाने माहिती मिळणे असो, यासाठी आपण काही गोष्टी गेल्या काही दिवसांपासून पाहतो आहोत. आज आपण पाहतो की कायमधारा पद्धती, ज्याला परमनंट सेटलमेंट म्हणतात, इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीने आणलेली एक अशी पद्धत की ज्या पद्धतीने फार मोठा प्रभाव ईस्ट इंडिया कंपनीच्या फायद्यासाठी करून दिला. अशी एक पद्धती परमनंट सेटलमेंट किंवा कायमधारा की ज्यामुळे कंपनीचं राज्य भविष्यामध्ये या देशामध्ये एस्टॅब्लिश होण्यासाठी फार मोठी मदत झाली. कंपनीचे बरेचसे फायदे झाले. मात्र नेहमी आपण जे शब्द ऐकतो, कायमधारा, त्यानंतर मद्रास प्रांतात असणारी महालवारी पद्धत, मुंबई प्रांतात त्या काळात असणारी रयतवारी पद्धत, ही नेमकी काय होती याची माहिती होण्यासाठी आज कायमधारा पद्धती आणि त्या अनुषंगाने महालवारी पद्धती आणि रयतवारी पद्धती, तसंच इंग्रजांच्या काळात, इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात आलेली तैनाती फौज पद्धत, या दोन पद्धतींची माहिती आपण घेऊ. कायमधारा आणि तैनाती फौज पद्धत. ईस्ट इंडिया कंपनीला या देशामध्ये त्यांचं जे राज्य आहे ते एस्टॅब्लिश कसं करता आलं, या देशामध्ये त्यांना दीर्घकाळ कशी सत्ता सांभाळता आली आणि त्यासाठी कोणते घटक हे जबाबदार होते, याची माहिती आजच्या या लेक्चरमध्ये कायमधारा पद्धत आणि तैनाती फौज पद्धत या अनुषंगाने करून देण्याचा मी प्रयत्न करतो. कायमधारा पद्धत जी आहे ती लॉर्ड कॉर्नवालिस याने सन 1793 मध्ये संपूर्ण बंगाल प्रांतात लावली, असं आपण ऐकलं असेल किंवा असं आपण वाचलंही असेल. ही पद्धती काय होती, याचे ब्रिटिशांना कसे फायदे झाले, याची माहिती आता या लेक्चरमध्ये. लॉर्ड कॉर्नवालिस हा जेव्हा भारतामध्ये आला, हा स्वतः जमीनदार घराण्यातला होता. कॉर्नवालिस हा जमीनदार घराण्यातला होता. बंगालमध्ये इंग्रजांना सत्ता मिळाली होती सन 1757ला. त्यानंतर तिथे काही दिवस दुहेरी शासन पद्धती इंग्रजांनी राबवली. त्यानंतर सन 1772-73 मध्ये इंग्रजांनी बंगाल ताब्यात घेतला आणि बंगालवर इंग्रजांचं राज्य सुरू झालं. आता बंगालवर राज्य ठेवण्यासाठी या इंग्रजांना सैन्य हे नेहमी सतत तयार ठेवावं लागायचं. सोबतच महसूल अर्थात रेव्हेन्यू हा मिळवावा लागायचा. सैन्य जे असायचं तेच महसूल देखील जमा करायचं. ईस्ट इंडिया कंपनीजवळ सन 1790ला यावर्षी एका अंदाजानुसार ईस्ट इंडिया कंपनीच्या सोबत बंगालमध्ये काम करणारे फार तर 90,000 लोक होते. आणि जे भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीची सेवा बंगालमध्ये करत होते, सैन्याची पण कामगिरी त्यांच्याकडेच होती, लढण्याची महसूल पण त्यांना जमा करावा लागायचा. तर याच्यामध्ये काही गोष्टी अशा होत्या की महसूल जमा करताना काही अडचणी यायच्या. बंगाल हा विस्तीर्ण प्रांत आहे, मोठा प्रांत आहे. तर या कंपनीचे जे कर्मचारी होते स्वाभाविकपणे ते युरोपियन होते, अर्थात इंग्रज होते. तर यांना बंगाली भाषा येत नव्हती. त्यानंतर महसूल कसा जमा करायचा याची यंत्रणा जरी इंग्रजांजवळ होती तरी बंगाल खूप दूरपर्यंत पसरला असल्याने एवढ्या मोठ्या लोकांना तिथं पाठवून महसूल ठराविक दिवशी जमा करणं ही अशक्यप्रायच बाब होती. सोबतच हे जे लोक होते 90,000, यांना लढाईच्या वेळेस देखील उपयोगात आणलं जात होतं. म्हणजे अर्थात एका माणसाला लढाईचं पण काम करावं लागायचं आणि रेव्हेन्यू पण जनरेट करावा लागायचा किंवा मिळवावा लागायचा. अडचण होती. लॉर्ड कॉर्नवालिस हा जमीनदार घराण्यातला होता, हुशार होता. तर याने या अडचणीवर मात करण्यासाठी, म्हणजे आपला जो कर्मचारी कमी आहे, एकाच वेळेस दोन कामं करावे लागतात, उद्या संपूर्ण भारत ताब्यात घ्यायचा आहे, महसूल पण मिळाला पाहिजे,
सैनिक पण स्ट्रॉंग झाले पाहिजे. तर काय करावं म्हणून त्यावेळेस त्याने त्याचे दोन मित्र होते जे भारतातच काम करत होते. एक रेकॉर्ड कीपर, जो इंग्रजांचा रेकॉर्ड कीपर होता, त्याचं नाव होतं जेम्स ग्रँट. आणि जो महसूल विभागाचा अर्थात राजस्व विभागाचा प्रमुख होता, त्याचं नाव सर जॉन शुअर. या दोघांशी चर्चा केली कॉर्नवालिसने. लॉर्ड कॉर्नवालिसने जेम्स ग्रँट आणि सर जॉन शोवर सोबत अनेक दिवस चर्चा केल्या की बंगालमध्ये रेव्हेन्यू कसा मिळवायचा, आपण कमी संख्येनं आहो, या देशात टिकलो पाहिजे म्हणून कसं करायचं, काय करायचं. आणि मग या तीन लोकांच्या ज्या चर्चा झाल्या, त्या तीन लोकांच्या झालेल्या चर्चेतून अशी एक पद्धती या देशात विशेष करून बंगालमध्ये लावण्याचं ठरलं की ज्या पद्धतीचं नाव आहे कायमधारा, परमनंट सेटलमेंट. आता या पद्धतीत काय होतं, म्हणजे पैसा कसा मिळवायचा, राज्य कसं टिकवायचं, लोकांच्या मागचं टेन्शन कसं कमी करायचं, इंग्रजांच्या मागचं, ईस्ट इंडिया कंपनीला बळकट कसं करायचं, या सर्व बाबींवर चर्चा करून जी पद्धती निघाली ती होती कायमधारा, परमनंट सेटलमेंट. आता याच्यामध्ये काय होतं, थोडक्यात मी ते सांगण्याचा प्रयत्न करतो. या पद्धतीत काय होतं, तर जी गावं होती बंगालमधली तिथं जमीनदार तयार करायचे, कारण की हा स्वतः जमीनदार घराण्यातला होता. जे काही 10-15 गावं असतील, त्या गावाची जी जमीन आहे 10 ते 20 गावांची, ती याच्या मालकीची करायची, जमीनदाराच्या. एवढीच्या एवढी जमीन यांना देऊन टाकायची. ॲक्च्युली इथं जे जमीन कसणारे लोक होते, म्हणजे अर्थात जे शेतकरी होते, त्यांची जमीन याला द्यायची, जमीनदाराला. आणि जो ॲक्च्युली शेतकरी वर्ग होता तो यांच्या दयेवर सोडून द्यायचा. एका ठराविक दिवशी हे जमीनदार वर्षभरातून इंग्रजांना टॅक्स देतील, कंपनीला टॅक्स देतील, ईस्ट इंडिया कंपनीला, असं ठरलं. म्हणजे शेतकऱ्यांकडनं टॅक्स जमा करायचा जमीनदाराने आणि एका ठराविक दिवशी तो ईस्ट इंडिया कंपनीला द्यायचा. रक्कम ठरली होती की एवढी एवढी रक्कम या गावापासून पाहिजे. आता याच्यात पहिला फायदा असा होता की जे कंपनीचे कर्मचारी आहे, ते कर्मचारी आता महसूल जमा करणार नव्हते, ते महसूल जमा करणार होते जमीनदार. म्हणजे या कर्मचाऱ्यांना आता दुसऱ्या कामात लावता येणं शक्य होतं. हे जे 90,000 लोक होते ईस्ट इंडिया कंपनीचे, त्यांना आता दुसऱ्या कामात अर्थात लष्करामध्ये सैन्य सेवा देण्यासाठी लावण्यात आता कॉर्नवालिसला काही अडचण नव्हती. दुसरं असं होतं की या कंपनीला असं वाटलं, म्हणजे कॉर्नवालिसला असं वाटलं की याच्यात फायदा काय आहे, तर जमीनदार वर्ग तयार केल्यानंतर तो ईस्ट इंडिया कंपनीला ठराविक दिवशी पैसा आणून देईल, महसूल आणून देईल आणि निश्चित असा पैसा भेटेल. म्हणजे ठराविक पैसा एका दिवशी कंपनीला भेटेल आणि कंपनीला अंदाज काढता येईल की एवढा एवढा पैसा भेटतोय आणि याचं काय करायचं. त्याचा तो दुसरा फायदा झाला. पहिला फायदा झाला की कर्मचारी हे दुसऱ्या कामात गुंतवणं शक्य झालं. त्यानंतर ठराविक तारखेला एक पैसा मिळू लागला या ईस्ट इंडिया कंपनीला. तिसरा फायदा असा झाला की कर्मचाऱ्यांना दुसऱ्या कामात गुंतवणं शक्य झालं. आणि मग कॉर्नवालिसने अशी पण एक अपेक्षा केली की हे जे जमीनदार आहेत, अर्थात ज्यांना 10-20 गावाची हजारो एकर जमीन भेटलेली आहे, ते आता हे जमीन दुरुस्त करतील, कारण की त्यांची जमीन आहे, जास्तीत जास्त उत्पन्न काढतील आणि आपल्याला जास्तीत जास्त कर भविष्यात भेटू शकेल. एका व्यक्तीच्या मालकीची ही सगळी जमीन असल्यामुळे ती जमीन दुरुस्त करणे ही जमीनदाराची जबाबदारी झाली असं याला वाटायला लागलं कॉर्नवालिसला. आणि अशा पद्धतीने अनेक फायदे कॉर्नवालिसने या गोष्टीतून साध्य करून घेतले. पहिला फायदा की कर्मचाऱ्यांना आता महसूल जमा करावा लागणार नाही. दुसरा फायदा, कर्मचाऱ्यांना दुसऱ्या कामात गुंतवता येईल. तिसरा फायदा, जमीनदार वर्ग तयार करायचा आणि तो जमीनदार वर्ग संकटाच्या काळात आपल्यासोबत तयार राहील. एक सिटनकार नावाचा इतिहासकार आहे. या सिटनकार नावाच्या इतिहासकाराने याच्याबद्दल एक छान मत व्यक्त केलं. म्हणजे हा जो जमीनदार वर्ग तयार झाला त्याच्याबद्दल एक मत व्यक्त केलं. ते असं आहे की हा जमीनदार वर्ग भविष्यात इंग्रजांच्या सोबत उभा राहिला.
तो केव्हा उभा राहिला तर 1857च्या उठावामध्ये. सिटनकर म्हणतो की कायमधारा पद्धती याच्यामध्ये सुरुवातीला पैसा कमी भेटत होता. म्हणजे इंग्रजांना समजा आता 1790ला हा ठराव झाला की कायमधारा पद्धती लावावी. ॲक्च्युली 1793मध्ये कायमधारा पद्धती बंगालमध्ये लागली. आता या बंगालमध्ये 1793ला कायमधारा म्हणजे परमनंट सेटलमेंट, परमनंट समजा 1793ला जेवढा पैसा भेटणार आहे तेवढा 1794ला भेटेल महसूल, तेवढाच 1795ला भेटेल, तेवढाच 1800मध्ये भेटेल, तेवढाच 1805मध्ये भेटेल, तेवढाच 1810मध्ये भेटेल. इंग्रजांचं जेव्हापर्यंत राज्य राहील तेव्हापर्यंत बंगालमधून या पद्धतीने निश्चित असा पैसा ठरलेल्या याच्याप्रमाणे भेटेल. अर्थशास्त्रात एक ही गोष्ट संयुक्तिक नाही. अर्थशास्त्र असं सांगतं की पैशाची किंमत नेहमी वाढते, त्याचं मूल्य नेहमी वाढते, पैशाचं महत्त्व नेहमी वाढते, पण पैशाची किंमत हे नेहमी कमी होते. विसंगत शब्द आहे. पैशाची किंमत नेहमी कमी होते म्हणजे एखादी गोष्ट जर 10 रुपयात आज भेटत असेल तर ती उद्या भेटणार नाही. पैशाची किंमत ही नेहमी कमी होत जाते आणि पैशाचं मूल्य म्हणजे महत्त्व हे नेहमी वाढत जातं. या व्यवस्थेत असा दोष होता की सन 1793ला जेवढा रेव्हेन्यू मिळणार होता बंगालमध्ये तेवढाच रेव्हेन्यू ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता राहीपर्यंत भेटणार होता. आणि म्हणून आज जरी हा पैसा भेटत होता तरी उद्या याची किंमत कमी होती. म्हणून सिटनकर नावाच्या इतिहासकाराने असं लिहिलं, अर्थशास्त्रीय दृष्ट्या फार महत्त्वाचं आहे ते. सिटनकर असा म्हणतो की पॉलिटिकल बेनिफिट्स ऑफ परमनंट सेटलमेंट बॅलेन्स इट्स इकॉनॉमिक डिफेक्ट्स. 1857ला एक उठाव झाला होता. त्या 1857च्या उठावात हा जो जमीनदार वर्ग होता तो इंग्रजांच्या बाजूने उभा झाला. अर्थात त्यांना हजारो एकर जमीन कायमधारा पद्धतीत भेटली होती आणि म्हणून तो जमीनदार वर्ग इंग्रजांच्या बाजूला 1857च्या उठावाला उभा झाला. त्यांना देशप्रेम काही लेणं देणं नव्हतं. म्हणून सिटनकारने असं म्हटलं आहे की 1857च्या उठावाच्या बद्दल की पॉलिटिकल बेनिफिट्स ऑफ परमनंट सेटलमेंट बॅलेन्स इट्स इकॉनॉमिक डिफेक्ट्स इन 1857 रिव्हॉल्युशन. 1857च्या उठावात हा जमीनदार वर्ग जर इंग्रजांच्या बाजूला उभा झाला नसता तर भारतातून इंग्रजांना लवकरच जावं लागलं असतं. ज्यांनी कोणतीही कामं केली नाही पण हजारो एकर जमिनीचे जे मालक झाले, कॉर्नवालिसची अशी अपेक्षा होती की हे जमीन दुरुस्त करतील, असं काही झालं नाही. या जमीनदार लोकांनी सध्याच्या कोलकाताला अर्थात तेव्हाच्या कलकत्त्याला मोठे मोठे राजवाडे बांधले आणि ते तिथं राहू लागले. दिवाणजी ठेवून कारभार पाहू लागले. जो शेतकरी वर्ग होता त्याच्यावर अत्याचार करू लागले. शेतकरी वर्गाला केव्हाही जमिनीपासून तोडू लागले. आता तुझी जमीन नाही असं म्हणू लागले. म्हणजे अन्यायकारक व्यवस्था ही होती, पण इंग्रजांच्या फायद्याची होती, ईस्ट इंडिया कंपनीच्या फायद्याची होती. जमीनदार वर्ग तयार करण्याचं काम या व्यवस्थेने केलं. हे जमीनदार मगाशी सांगितल्याप्रमाणे कलकत्त्याला राहू लागले, मोठे मोठे राजवाडे बांधले यांनी आणि म्हणून कलकत्ता हे राजवाड्यांचं शहर झालं भविष्यामध्ये. त्याचं खरं कारण हे आहे. आता या जमीनदारांना ही जमीन दुरुस्त करेल अशी याची अपेक्षा आहे कॉर्नवालिसची, पण या जमीनदारांनी काही जमिनी दुरुस्त केल्या नाही. हजारो एकर जमिनीचे आपण आता मालक आहो ही भावना त्यांच्यामध्ये घर करून राहिली. स्वतःला ते राजा महाराजा असे शब्द लावू लागले. सर आहे, राय बहादूर आहे, रावसाहेब आहे अशा पदव्या घेऊ लागले आणि कलकत्त्यामध्ये आरामात राहू लागले. याच्या उलट जो शेतकरी वर्ग होता, जो ॲक्च्युली तिथं काम करायचा, तो आणखी दिवसेंदिवस गरीब होत गेला. आणि म्हणून कायमधारा पद्धती ही आपल्या देशासाठी किंवा कलकत्त्यासाठी किंवा अर्थात त्या काळच्या बंगालसाठी ही काही चांगली नव्हती. स्वतः इंग्रजांसाठी ती चांगली नाही राहिली. भविष्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे 1793ला जो टॅक्स मिळायचा तोच 1955 पर्यंत दिलाय. स्वातंत्र्यानंतर ही पद्धती बेंगॉल टेनंट ॲक्ट एक कायदा केला भारत सरकारने आणि त्या बेंगॉल टेनंट ॲक्टनुसार ही कायमधारा पद्धती संपुष्टात आणली. पण आता याचे फायदे इंग्रजांना त्यावेळेस जे झाले ते महत्त्वाचे मानले जातात. लॉर्ड कॉर्नवालिसने कर्मचारी वर्गांना सैन्याच्या कामात गुंफलं. ईस्ट इंडिया कंपनीला भाषा येत नव्हत्या भारताच्या, त्याच्यापासून त्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांची मुक्तता केली. महसूल जमा करण्याची व्यवस्था स्वतः भारतीयांवरच लावून दिली.
एक असा वर्ग तयार केला की जो भविष्यात इंग्रजांच्या संकटाच्या वेळेस त्यांच्या बाजूला उभा राहणार होता आणि जो राहिला. त्याच्यामुळे कायमधारा पद्धती ही इंग्रजांसाठी फायद्याची ठरली याच्यात संशय नाही. या कायमधारा पद्धतीने भारतीय शेतकऱ्यांचं जरी नुकसान केलं तरी इंग्रजांचा फायदा ईस्ट इंडिया कंपनीला अभिप्रेत होता, अपेक्षित होता. ते काही भारतासाठी काम करायला आलेले लोक नव्हतेच. मात्र दुर्दैवाने या जमीनदारी पद्धतीने भविष्यामध्ये पुढच्या 100-150 वर्षामध्ये भारताचं नुकसान केलं, 100-200 वर्षापर्यंत नुकसान केलं. असे अनेक लोक तयार झाले की ज्यांच्याजवळ हजारो एकर जमीन होती, जे प्रत्यक्षात काही शेतीवर गेले नाही, अन्यायकारकरित्या त्यांनी शेतकऱ्यांकडनं जमिनी काढून घेतल्या आणि त्याच्यानंतर शेतकरी आणखीन दिवसेंदिवस गरीब होत गेला. जमीनदार वर्ग हा राजेशाही पद्धतीप्रमाणे, सरंजामशाही पद्धतीप्रमाणे त्यांच्यावर वर्चस्व गाजवू लागला. मोठे मोठे बाडे बांधून गावागावात राहू लागला. कलकत्त्याचं लोन नंतर खेड्यापाड्यांपर्यंत एखाद्या जमीनदाराच्या घरापर्यंत पोहोचलं. वेळ प्रसंगी तो शेतकऱ्यांना किंवा त्यातल्या त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना शिक्षाही करू लागला आणि एक प्रकारची सरंजामदारशाहीची व्यवस्था या ठिकाणी निर्माण होऊ लागली. हे जमीनदार स्वतः शिक्षित व्हायचे, शेतकऱ्यांनी ते शिक्षण घेऊ नये अशा भावनेचे होते. हे जमीनदार स्वतः श्रीमंतीच्या थाटात राहायचे, पण गरिबांच्या पोटामध्ये 2 वेळेचं अन्न गेलं पाहिजे याच्याशी त्यांचा काही एक संबंध नव्हता. या जमीनदारांना इंग्रजांचं राज्य चांगलं वाटायचं, देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं काही लेणं देणं लागते याच्याशी काही संबंध त्यांचा नव्हता. आणि म्हणून भविष्यामध्ये हजारो एकर जमिनीचे एकच मालक असणारे हे जमीनदार भारत सरकारच्या कमाल जमीन धारणा कायद्यानुसार मग यांच्यावर मर्यादा आल्या स्वातंत्र्यानंतर आणि यांच्या जमिनी काढून घेण्यात आल्या. कमाल जमीन धारणा कायद्यामध्ये 1963ला एक चांगली तरतूद करण्यात आली की एखाद्या व्यक्तीकडे किती जमीन असू शकते. 54 एकरपर्यंत जास्तीत जास्त कोरडवाहू जमीन त्याला ठेवता येईल आणि 18 एकरपर्यंत जास्तीत जास्त त्याला ओलिताची जमीन ठेवता येईल असे ठराव पारित झाले. 1975-76 मध्ये इंदिरा गांधींनी कुटुंब हा शब्द वापरून आणखी त्याला मर्यादित केला. जर ही पद्धती 1963च्या कायद्याने आणि 1975-76च्या कायद्याने बदलली नसती तर आजही जमिनी या फक्त जमीनदारांच्या मालकीच्या असत्या, हे विशेष बाब. पण कंपनीसाठी फायदेशीर ठरली आणि भविष्यामध्ये या मद्रास प्रांतात म्हणजे सध्याच्या तमिळनाडू प्रांतामध्ये एक मनरो नावाचा गव्हर्नर होता. त्याने मद्रास प्रांतामध्ये ही लागू केली. त्यानंतर मुंबई प्रांतात अर्थात आपल्या महाराष्ट्रामध्ये एक एल्फिन्स्टन नावाचा गव्हर्नर होता. या एल्फिन्स्टनने ही पद्धती लागू केली. तर थोड्याफार फरकाने बंगालची कायमधारा पद्धती आपल्या देशामध्ये ठिकठिकाणी लागू झाली, फक्त नाव बदलले. कायमधारा बंगालमध्ये होती, मद्रासमध्ये मनरोने महालवारी पद्धती आणली. महाल म्हणजे गाव, याच्यात थोडासा बदल होता. आता इथं कसं होतं की 10-20 गावांची मालकी एका व्यक्तीकडे आणि शेतकरी हा जमीनदारांच्या दयेवर सोडला गेलेला. इथं काय होतं महालवारी पद्धतीत की एखादं गाव आहे, या गावाची पूर्ण मालकी किंवा या गावाला महाल म्हणायचे, या जमिनीची मालकी पूर्ण गावाची असायची आणि ठरलेल्या दिवशी या गावाला इंग्रजांना टॅक्स द्यावा लागायचा. महाल म्हणजे गाव आणि गावाची मालकी ही साधारणतः महालवारी पद्धतीमध्ये टॅक्स एकत्रित करून इंग्रजांना देणे म्हणजे अन्यायकारकच होती. थोड्याफार फरकाने मुंबईमध्ये रयतवारी पद्धती आली. म्हणजे रयत अर्थात प्रजा ही सरळ कंपनीला आता टॅक्स देणार होती. कंपनीला भरपूर टॅक्स मिळायचा त्या काळात. जेव्हा ह्या पद्धती लागल्या तेव्हा या कराची रक्कम जास्त होती. म्हणजे इंग्रजांना असं वाटलं होतं की जास्तीत जास्त पैसा लावायचा, जास्त वसूल करायचा, म्हणून गावांवर किंवा प्रजेवर किंवा त्या जमीनदारी पद्धतीत रयतेवर शेतकऱ्यांवर अनेक प्रकारचे कर लावायचे. जर ते कर भरू शकले नाही लोक तर त्यांच्या जमिनी जप्त करायच्या. बऱ्याचदा त्या शेतकऱ्याच्या लेकरांना, त्यांच्या बायकांना उन्हातान्हात उभं करायचं, मारायचं. त्याच्यानंतर जबरदस्तीने कर वसूल करून घ्यायचा आणि मग तो इंग्रजांकडे पोहोचवायचा. त्याच्यातला एक निश्चित प्रकारचा कर स्वतः ठेवायचा आणि प्रचंड श्रीमंतीमध्ये राहायचं. आणि म्हणून या देशातल्या गरिबी आणि श्रीमंतीमध्ये
असे अंतर पण पडत गेले. निवडक टक्क्यानं असणारा एक जमीनदार 1% जो वर्ग नाही आहे तो श्रीमंतीत राहिला आणि जे 99.99% जो भूदास वर्ग आहे, जमिनीचा खरा मालक आहे, तो दुर्लक्षित राहिला. आणि एक म्हण कायमची आपल्या इकडे आली की भारतीय शेतकरी हा गरिबीत जन्माला येतो, गरिबीत जगतो आणि गरिबीतच मरतो. आणि त्याच्यात फार मोठे बदल नंतर कधीच झाले नाही. आणि हे वास्तव या देशाला ते स्वीकारावं लागतं. ज्यांनी कोणतेही कामं केले नाही त्यांचे लेकरं भविष्यामध्ये फॉरेनला जाऊ लागले, हजारो एकर जमिनीचे मालक झाले, प्रजेवर अनन्वित अत्याचार करू लागले, गावामध्ये थाटाने राहू लागले, मी म्हणजेच राज्य, माझंच हे राज्य आहे अशा भावनेने वागू लागले. इंग्रजांच्या विरोधात जेव्हा स्वातंत्र्य चळवळीत काही आंदोलनं झाली तर या लोकांनी प्रखरतेने त्याला विरोध केला. आणि म्हणून ही अन्यायकारक व्यवस्था तुटणं अत्यंत गरजेचं होतं, जी 1955ला अर्थात स्वातंत्र्यानंतर 5-7 वर्षानंतर बंगाल टेनंट ॲक्ट याद्वारे ती कायमधारा पद्धती नष्टच करण्यात आली. 1963ला कमाल जमीन धारणा कायदा करण्यात येऊन जमिनीची मालकी व्यक्तीकडे ठेवण्यात आली, पण ती किती असली पाहिजे याच्यावरही बंधनं आली. 1975-76ला जमिनीचा मालक व्यक्तीच्या ऐवजी कुटुंब हा घटक ठरवण्यात आला. आणि म्हणून एक प्रकारची न्यायकारक व्यवस्था निर्माण होऊ लागली. स्वातंत्र्यानंतर विनोबा भावेंनी भूदान चळवळ सुरू केली होती. 1950-51मध्ये आंध्र प्रदेशच्या पोचमपल्लीला त्यांनी सुरुवात केली. त्याचा भाग असाच होता त्या चळवळीचा की हजारो एकर जमीन ज्यांच्याकडे आहे त्यांनी जमीन दान करावी आणि जो प्रत्यक्षात शेती कसतो, जो प्रत्यक्षात मेहनत करतो, त्यांच्याकडे ती जमीन उपलब्ध करून द्यावी. कायद्यानुसार काही गोष्टी होतात त्या भविष्यामध्ये झाल्या, मात्र तत्कालीन कॉर्नवालिसला याचं श्रेय द्यावं लागतं. या कॉर्नवालिसबद्दल एक मजेशीर गोष्ट सांगावीशी वाटते. कॉर्नवालिस दोनदा भारतात आला. एक आला 1790ला जेव्हा त्याने ही पद्धती लावली, तयार केली आणि 1793ला इम्प्लिमेंट केली. आणि भविष्यात पुन्हा हा 1805मध्ये आला. 1805 इसवी सन 1805 म्हणजे 200-225 वर्षाच्या अगोदर पुन्हा आला. दुसऱ्यांदा आला. हा एकमात्र गव्हर्नर आहे त्या काळात की तो दोनदा भारतात आला. हा भारतात आल्यानंतर काही दिवसानंतर कॉलरा या आजाराने आजारी पडला. त्या काळात कॉलरा प्लेग सारखे आजार यायचे. कॉलराने कॉर्नवालिस आजारी पडला आणि भारतातच मरण पावला. उत्तर भारतामध्ये किंवा उत्तर प्रदेशमध्ये एक गाझीपूर नावाचं गाव आहे. या गाझीपूरला याला दफन करण्यात आला. लॉर्ड कॉर्नवालिस कोड काय तर कायमधारा सिस्टीम, महालवारी पद्धत काय तर कायमधारा पद्धतीत थोडाफार बदल करून आलेली मनरोने लावलेली मद्रास प्रांतातली पद्धती, आणि रयतवारी पद्धती काय तर मुंबई प्रांतामध्ये एल्फिन्स्टनने लावलेली पद्धती. अर्थात तीनही पद्धती थोड्याफार बदलाने जरी आपण ऐकल्या तरी त्या अन्यायकारक होत्या आणि म्हणून त्या कायमच्या हद्दपार करणं गरजेचं होतं आणि त्या भारत सरकारने भविष्यात केल्या. तर ही होती कायमधारा पद्धती. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य या देशामध्ये आणखी कसं स्थिर राहिलं, या देशामध्ये कसं वाढलं, तर त्याच्यासाठी आणखी एक पद्धती जी लष्कराशी संबंधित आहे, तैनाती फौज पद्धत, ती देखील ऐकणं गरजेचं आहे. या पद्धतीचा जनक हा लॉर्ड वेलस्ली आहे असं जरी मानलं जातं तरी ही पूर्वीपासून होती. काय होती ही पद्धत थोडंसं आपण ऐकू की ईस्ट इंडिया कंपनी भारतात राज्य करत असताना त्यांचे गव्हर्नर हे जाणून होते, ओळखून होते की आपली संख्या इथं कमी आहे. करोडोच्या लोकसंख्येच्या भारतामध्ये आपण 1000, 2-4 हजार किंवा 90,000, 1 लाखाच्या दरम्यान आहोत. राज्य कसं करायचं? या देशामध्ये तर हजारो राज्य आहे, हजारो राजे होते आपल्या देशामध्ये. त्यातले फार काही मोठे मोठे होते. हैदराबादचा निजाम मोठा होता, मराठ्यांची सत्ता मोठी होती, कर्नाटकमध्ये हैदर अली किंवा त्याच्यानंतर आलेल्या टिपू सुलतानाची सत्ता मोठी होती, पंजाब प्रांतामध्ये शीख प्रबळ होते, काही ठिकाणी जाटांचं राज्य होतं, बुंदी प्रांतामध्ये देखील एक प्रबळ राज्य होतं, राजस्थानमध्ये काही भरतपूरसारखी राज्य जी होती ती प्रबळच होती, पॉवरफुल होती. तर अशा ठिकाणी आपण मुठभर हे इंग्रज ओळखून होते आणि म्हणून तैनाती फौज पद्धत समजून घेणं महत्त्वाचं आहे. इंग्रजांनी काय केलं की भारताचं जे लष्कर आहे म्हणजे भारतीय जे शिपाई आहे, या भारतीय शिपायांना आपल्यासोबत घेतलं आणि त्यांना ट्रेनिंग दिलं. त्यांना बंदुका कशा चालवायच्या, तोफा कशा उडवायच्या, त्याच्यानंतर कवायत कशी करायची, लढायचं कसं,
समोरासमोरच्या लढाईमध्ये कसं लढल्या जातं, शिस्त कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या. आणि मग समजा भारतात 2 राजे आहे. आपण गृहीत धरू की यम असा एक राजा आहे, यम, आणि एक दुसरा राजा आहे यन. यांचं पटत नाही. मग याने जर इंग्रजांना मदत मागितली, कंपनीला मदत मागितली, तर हे जे सैन्य आहे भारतीय लष्कर ते याच्या मदतीला पाठवायचं. याला असं वाटलं की याच्या विरोधात लढायचं आहे, आपण याला हरवू शकत नाही, तर ईस्ट इंडिया कंपनीला मदत मागायची आणि हे भारताचंच लष्कर जे ट्रेनिंग मिळालेलं आहे ईस्ट इंडिया कंपनी याच्या मदतीला द्यायची. आता इथपर्यंत ठीक आहे. मग स्वाभाविकपणे हा हारायचा, हा जिंकायचा. मग हा एकदा गादीवर जर बसला, म्हणजे याची जर सत्ता आली, तर आता अडचण अशी होती की इंग्रजांचा मित्र आता याला स्वतःचा मित्र म्हणून मानावा लागायचा. त्यानंतर इंग्रजाचे जे शत्रू आहे ते याला स्वतःचा शत्रू म्हणून समजावे लागायचे. हे जे लष्कर याच्या मदतीला आलं, याचा पगार याला द्यावा लागायचा. जर पगार देण्याची परिस्थिती याची नसेल, पैसा नसेल एवढा, तर प्रांत तोडून द्यावा लागायचा. एरिया, जसा आपला वऱ्हाडाचा जो भाग आहे, हैदराबादच्या निजामाने इंग्रजांच्या कंपनीला तोडून दिला, पगार नाही देऊ शकला होता म्हणून. म्हणजे देश कोणाचा, जमीन कोणाची, राज्य कोणाचं, प्रांत कोण घेऊन राहिला. जोपर्यंत याला गरज आहे तोपर्यंत हे सैन्य याच्याकडे राहायचं. मग याने जर म्हटलं की मला गरज नाही, तरी ठेवावंच लागायचं. अट अशी आहे की आता इंग्रजांना जोपर्यंत हे दुसऱ्या ठिकाणी पाठवता येत नाही तोपर्यंत हाच पगार देईल. याला राज्य मिळालेलं असायचं, पण याची प्रतिष्ठा धोक्यात आलेली असायची, याची कर्तबगारी धोक्यात आलेली असायची. याच्या दरबारात मग आता हा कंटाळायचा की किती दिवस यांचा पगार द्यायचा, किती दिवस हे सैन्य आपल्याकडे ठेवायचं यांच्या. आणि मग यांचा ईस्ट इंडिया कंपनीचा एक रिप्रेझेंटेटिव्ह याच्याकडे असायचा, एक रिप्रेझेंटेटिव्ह. आणि तो याला सांगायचा की तू आमच्याशी संबंध ठेव, तुझ्या दरबारात कोण आलं पाहिजे, कोण नाही आलं पाहिजे. त्याच्यानंतर तुझे मित्र कोण, आमचे मित्र हे तुझे मित्र. आणि रोज याची माहिती ईस्ट इंडिया कंपनीकडे पोचवायचं. दरबार एक कट कारस्थान झालेलं असायचं रिप्रेझेंटेटिव्हमुळे. आणि मग हा शेवटी कंटाळायचा. सर्वप्रथम भारतामध्ये हैदराबादच्या निजामाने इसवी सन 1798 मध्ये ही तैनाती फौज पद्धत स्वीकारली, स्वतःची प्रतिष्ठा जपण्यासाठी आणि मराठ्यांच्या भीतीने. त्यानंतर बघा, मैसूरने 1799ला, तंजावरने 1799ला, मैसूर अर्थात कर्नाटकच्या काही प्रांतांनी 1801ला, अवध 1801ला, ज्याच्यावर आपण 1-2 दिवसांनी लेक्चर घेऊ. मराठ्याचा जो शेवटचा पेशवा होता बाजीराव II, त्याने 31 डिसेंबर 1802ला वसईला ही पद्धत स्वीकारली. नागपूरकर जे भोसले आहेत त्यांनी दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धानंतर 1803ला ही पद्धती स्वीकारली, हारले होते ते. जे ग्वाल्हेरचे शिंदे आहे, जे पॉवरफुल होते, त्यांनी ही पद्धत स्वीकारली. याच्याशिवाय जोधपूर, जयपूर, मच्छेरी, बुंदेरी, भरतपूर इत्यादी अनेक राज्यांनी ही पद्धत स्वीकारली आणि कायमचे हे भाग गुलामगिरीत गेले. यांच्या कचाट्यातून सुटू शकले नाही. कचाट्यातून सुटण्याचा प्रयत्न केला तो बाजीराव IIने, ज्याची माहिती मी दिलच. अशा पद्धतीने या देशातली कायमधारा पद्धत असो, या देशातली कायमधारा पद्धत असो किंवा म्हणजे कायमधारा पद्धतीने इंग्रजांना आर्थिक फायदा करून दिला. त्यानंतर या देशातली तैनाती फौज पद्धत असो की ज्यांनी इंग्रजांना बळकट केलं. या 2 पद्धतींमुळे ईस्ट इंडिया कंपनी या देशामध्ये त्यांचे पाय मजबूतपणे रोवू शकली. या 2 पद्धतीमुळे ईस्ट इंडिया कंपनी भविष्यामध्ये वाटचाल करू शकली आणि यशस्वीपणे भविष्यात या देशावर राज्य करू शकली. आपल्या इच्छा राजांना शेवटपर्यंत कळलंच नाही की आपण प्रत्यक्ष गुलामगिरीत आताच चाललो आहे. या तैनाती फौज पद्धतबद्दल मनरो नावाच्या एका इतिहासकाराने असं लिहिलं, ते ऐकण्यासारखं आहे, फारच ऐकण्यासारखं आहे. मनरो म्हणतो की पैसा आपलाच, देशही आपलाच, सैन्यही आपलंच, गुलामगिरी मात्र इंग्रजांची, ईस्ट इंडिया कंपनीची. मनरो एवढं करून थांबला नाही, थॉमस मनरो, तर एक वाक्य त्याने समोरही लिहिलं. थॉमस मनरो असा म्हणतो की या देशातल्या राजांनी स्वतःच्या संरक्षणासाठी आपल्या चारित्र्याचा, आपल्या सन्मानाचा, आपल्या प्रतिष्ठेचा आणि आपल्या स्वातंत्र्याचा बलिदान दिलं आहे, म्हणजे ही पद्धती स्वीकारून.
अर्थात कायमधारा पद्धती आणि तैनाती फौज पद्धती या दोन्ही इंग्रजांसाठी जरी हितकारक होत्या तरी भारतासाठी मात्र त्या अहितकारक ठरल्या आणि म्हणून ईस्ट इंडिया कंपनी या देशावर प्रबळपणे भविष्यात राज्य करू शकली. असो, मी पुन्हा माझा परिचय देतो. मी डॉक्टर वैभव महस्के. एक आधुनिक भारताचा इतिहास नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे, ज्यामध्ये या सर्व गोष्टींची डिटेल्ड माहिती आहे. MPSCच्या परीक्षा असो, UPSCच्या परीक्षा असो किंवा आपण ज्या कोणत्या परीक्षा देत असाल त्या परीक्षा असो, या पुस्तकाची किंमत अवघी 300 रुपये आहे. आपल्याला हे पुस्तक जर घरी पाहिजे असेल तर 350 रुपये याची किंमत आहे. घरपोच मिळण्यासाठी माझ्या मोबाईल नंबरवर आपल्याला संपर्क साधता येईल. 9422157745 हा माझा मोबाईल नंबर आहे. 94 22 15 77 45. तर आपण जरूर हे पुस्तक पाहायचं असेल, वाचायचं असेल तर मला संपर्क करू शकता. आणि इतिहासातल्या अशा काही गोष्टी आपण कॉम्पिटिटिव्हच्या दृष्टिकोनातून, आनंदाच्या दृष्टिकोनातून, भविष्यात आपल्या देशासोबत काय होणार आहे त्याचा आढावा घेण्यासाठी आतापासूनच आणि मागच्या काळात काय झालं होतं हे समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. थँक्यू.